एका 28 वर्षीय महिलेला जन्मजात दुर्मिळ हृदयरोग होता। या महिलेला सतत थकवा येऊन दमही लागत होता। तिच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनी राज्यातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं, पण तिला गुंतागुंतीचा सायनोटिक हृदयरोग असल्याने उपचार शक्य नसल्याचं अनेक डॉक्टरांनी सांगितलं होतं। दरम्यान या महिलेला सीपीआर मध्ये दाखल केलं। हृदयरोग विभाग प्रमुख अक्षय बाफना यांच्या पथकानं डबल बलून तंत्राद्वारे जटिल पल्मोनरी व्हॉल्व्होटॉमी उपचार करून त्या महिलेला जीवदान दिलंय। सीपीआरचा हृदयरोग विभाग पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी वरदान ठरलाय। या ठिकाणी अनेक गुंतागुंतींच्या हृदय शस्त्रक्रिया तसंच अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे। एका 28 वर्षीय महिलेला अनेक महिन्यांपासून थकवा येणं, चालताना किंवा काम करताना दम लागणं, शरीराला निळसर रंग येणं अशी लक्षणं होती। या महिलेला राज्यातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं, पण गुंतागुंतीचा सायनोटिक जन्मजात हृदयरोग असल्यानं उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता। त्यामुळे ही महिला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल झाली। हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांच्या पथकानं त्यांची तपासणी करून डबल बलून तंत्राद्वारे जटिल पल्मोनरी व्हॉल्व्होटॉमी करण्याचा निर्णय घेतला। या आधुनिक प्रक्रियेमध्ये 2 वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांच्या मार्गामध्ये एकाच वेळी 2 बलून वापरून अरुंद झालेली पल्मोनरी झडप काळजीपूर्वक रुंद करण्यात आली। त्यामुळे फुफ्फुसाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढवण्यात यश आलं। या रुग्णाची उपचारापूर्वी ऑक्सिजनची पातळी 80% होती, ती 92% वाढली। 4 दिवसानंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले। या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, स्फूर्ती जाधव, डॉक्टर विदुर कर्णिक, डॉक्टर अजित हंगे, डॉक्टर अजिंक्य काळे, डॉक्टर उल्हास मिसाळ, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, वैष्णवी सावंत, नर्सिंग विभागाच्या मधुरा जावडेकर, अमृता कराडे, पल्लवी खाडे यांचं सहकार्य लाभलं।